कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आलीस? आले म्हणजे ठीक आहे, आपलं भांडण झालं होतं, पण झालं गेलं गंगेला मिळालं, संपलं ते। आणि मला तुझ्या सुनेकडून मुलाकडनं कळलंय की अजूनही तू माझी आठवण काढतेस। आता आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपल्या मैत्रीच्या नात्याला नव्यानं सुरुवात करूया। मी तेव्हाही कच्चा लिंबू होते आणि आजही कच्चा लिंबूच। थांब थांब, आणि कच्चा लिंबू तू नाही एकटी, आपण दोघी होतो। अगदी बरोबर। ही नेहमी वयाने मोठीच, पण वय कधी आड आलं नाही आपल्या मैत्री। मग काय, अगं मी मोठी असले तरी तेव्हाही आपली मन जुळलेलीच होती आणि आजही जुळलेली आहेत। तुम्ही दोघी एकत्र आलात, नशीब मला कुकारा घालून बोलावलं नाहीत। कुकारा म्हणजे? अगं शिवा, गावाकडे कोणाला बोलवायचं असलं ना की कुकारा घाला, हो की नाही? ए ताई, एकदा करून दाखव ना। हो हो हो, दाखव दाखव दाखव। अगं मला काय आता सवय राहिली नाहीये, काहीतरी काय। मातीतल्या सवयी अशा जात नाहीत, कर। हा का सीताई, मग करा ना ते कुकारा का काय ऐकायचं आम्हाला। आई आई अगं जरा प्रयत्न कर, आणि तेव्हा सगळ्यात जास्त छान कुकारात तूच घालायचीस। सीताई करा ना, असं काय करता? हो हो हो, कर 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 करच तू, कर आता। बरं बरं, ठीक आहे, करते हं। मजा आली हा काकू। ए, ही कीर्ती आहे ना? हो, या किती मोठी झाली। राणी, आपण तिला मागे फोटो मध्ये बघितलं तेव्हा किती लहान होती। कीर्ती, नाही जाऊ दे ना। बस 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 बस, हा पाया पडायचा कार्यक्रम आपण नंतर करू, नाहीतर एक एक करून सगळे माझ्या पाया पडतील। बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी पाणी आणते। हा, तुझं बरं आहे हा उर्मिला, ताई सोबतच असतेस ना। खरंच एका घरात यायला ना नशीब लागतं। उर्मिला, ही तुझी मुलगी ना? हो, संपदा। हाय। हॅलो। हाय। हॅलो सीता, हा तुझा आशुतोष ना? एकदम राम भाऊजींवर गेलाय ग, आणि लाजतोय सुद्धा त्यांच्यासारखाच। मी कुठे लाजतोय? ए हो, मला आठवलं, तू आणि राम भाऊजी देवदर्शनाला आला होतात आणि मग आम्हाला थोडी भीतीच वाटली, हे काही बोलतच नाहीयेत, पण एकदा मिसळल्यानंतर गावचे जावई नाही तर मुलगा असल्याप्रमाणे वागले। तुझा मुलगा खूप गोंडस आहे। मुलगा कोणाचा आहे? पण मी काय म्हणते, एवढ्या वर्षांनी तुम्हाला एवढा वेळ कसा मिळाला मला भेटायला? ही वाटच कशी मुळात सापडली? हे तुझ्या सुनेला विचार। तिने आम्हाला सांगितलं की तुला आमची आठवण येते म्हणून, या भेटायला, मग आलो लगेच। मला भेटायला खास पुणे आणि गोव्याहून आलात? मग मला वाटलं आता काय सगळ्या आपापल्या संसारात रमल्या, गाठीशी फक्त आठवणी। ए, आता डोळ्यातनं पाणी नाही काढायचा। तुझे अश्रू बघायला आम्ही दोघी आलेल्या नाही हो। आनंदाचे आहेत ग। हो ना सीताई, छान हसा बरं तुम्ही आता। हसतेच आहे ग शिवा, सगळं तुझ्यामुळे होतंय। बरं, आता तुम्ही आलायत ना एवढ्या वर्षांनी, मग छान 2 दिवस इथेच राहायचं। बघितलं, हे असं असतं हिचं।
डायरेक्ट हुकूम सोडायचा. काय ग शिवा, तुझ्यावर पण असाच हुकूम चालवते काही? नाही नाही मी काही विचारलं तर समजावून सांगतात. ऐकलं? तुझ्या समोर असंच म्हणणार ग ती. आम्ही तिला बाजूला घेऊन विचारतो. बरं, मी आल्यापासून उभ्याच आहात. बसा ना. प्लीज प्लीज सेट प्लीज. बसा सगळे. शिवा बस ग. आपण मी बस ग. कीर्ती, अगं बस ना. तू का अशी उभी शिक्षा केल्यासारखी? बस. आणि तुला काम आहेत ना, ती संपून घे. हं? आणि ते घेऊन जा बरोबर. काकू काय कूल ग्रुप आहे हा तुझा. मला खूप भारी वाटतंय. तुम्ही लहानपणी खूप मजा करत असाल ना. तुझ्या काकूचे असे किस्से आहेत ना की तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. हो हे कशाला सांगताय त्यांना सगळं? ते मत तर आम्हाला कळलंच पाहिजे. एक मिनिट तुम्ही सांगा आम्हाला किस्से. आपण ना त्याआधी पटकन सेल्फी काढूया. हे नवीन जनरेशन सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर करायचं. ये. इस्माईल खरी आहे ना? का रे असं काय विचारतो? भाई मगातपासून उदास दिसतोय तू. हा अरे नाही नाही काही नाही. भाई आम्हाला सगळं कळतं. चंदन, दिव्याताई तर चांगलं वागते भाई तुझ्याशी. मग आता काय प्रॉब्लेम आहे? एवढा का उदास आहे? अरे तो जगदीश काका आला होता घरी. काय तो परत येऊन गेला? काय झालं तिथं? अरे भलतच घडलं. म्हणजे अरे नेमका तो त्या दिवशी आला. हे बघ भाई, सगळ्यांनी माफ केलं असेल त्याला, पण आम्ही ना माफ करणार. काय रे? अरे आता त्यांनी माफ केलं तो त्यांचा निर्णय होता, त्यामुळे मी पण नाही बोलू शकलो काही. हो, आणि अजूनही आमचा त्याच्यावर डाऊट आहे. कारण त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही चालूच असतं. तीच भीती मला सुद्धा आहे, म्हणून त्याच्यावर थोडी नजर ठेवायला पाहिजे. अरे नजर ठेवायची ना, तो हम लोग है ना जीजू, आप टेन्शन मत लो. हा अरे मागच्या वेळी त्याला असा गोंट्यात धरून हाणला होता, आता त्याच गोंट्यात घालून परत पाठवून दे. देखो हम लोग सब सॉर्ट कर देंगे, आप टेन्शन मत लो जीजू. आणि हे बघा, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तुझं आणि दिव्याताईचं कसं चाललंय? चांगलं चाललंय की नाही? जीजू सांगा ना जीजू. गप रे. एखादी गंमत नाही, चला काम झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.